महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात, त्यांना श्रद्धांजली म्हणून सर्व मान्यवरांशी चर्चा करून त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे भव्य स्मारक उभारण्यात येईल। तसेच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येईल। महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वात मोठा असेल। राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत $5 ट्रिलियन करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे। ऍग्रीकल्चर डेटा एक्सचेंज अँड सँडबॉक्स आणि राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येत आहे। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग केंद्रे स्थापन केली जातील। या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल। महाराष्ट्र राज्याला अॅनिमेशन, गेमिंग आणि व्हिज्युअल इफेक्ट्स एव्हीजीसी क्षेत्रात जगात अव्वल बनवण्यासाठी एव्हीजीसी XR धोरण 2025 जाहीर केले आहे। अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई 3.0 विकसित करण्यात येईल। सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे। मला सांगण्यास आनंद वाटतो की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत डिसेंबर 2025 या एकाच महिन्यात 45,911 इतके सौर कृषी पंप बसवून महाराष्ट्र राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात येईल। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे। राज्याला सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज असे डिजिटल राज्य बनवणे हे या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे।